भक्तांनो, आज मी तुम्हाला अशा एका वनस्पतीबद्दल सांगणार आहे जी आपण लहानपणापासून पाहत आलो आहोत, परंतु तिच्या ख्या महिमेबद्दल आणि चमत्कारी फायद्यांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे। ही कोणतीही साधारण वनस्पती नसून देवाने दिलेले एक अनमोल वरदान आहे। तुम्ही हिला तुमच्या आजूबाजूला कुठेही पाहू शकता, कधी बागेत, कधी घराच्या अंगणात, तर कधी एखाद्या मंदिराजवळ असलेली ही वनस्पती जितकी सुंदर आणि आकर्षक असते तितकेच तिचे अद्भुत फायदेही आहेत। विशेषतः जेव्हा पूजार्चनेचा विषय येतो तेव्हा हे फूल देवी देवतांना अर्पण करण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाते। तर मी कोणत्या वनस्पतीबद्दल बोलत आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल। आज मी तुम्हाला या वनस्पतीच्या धार्मिक, आयुर्वेदिक आणि चमत्कारी फायद्यांबद्दल सविस्तर सांगणार आहे, पण त्याआधी एकदा तिचे सौंदर्य निहाळा। तिची पाने रुंद आणि चमकदार असतात आणि तिचे फूल इतके आकर्षक असते की पाहताच मन प्रसन्न होते। हे फूल लाल, पांढऱ्या आणि गुलाबी अशा 3 रंगांमध्ये आढळते। तसे तर याच्या सर्व रंगांची फुले खूप खास असतात, पण लाल रंगाचे फूल सर्वात जास्त महत्त्वपूर्ण मानले जाते। हे फक्त भगवान शिव, माता काली आणि श्री गणेशालाच अत्यंत प्रिय नसते, तर याचा वापर अनेक आयुर्वेदिक आणि तांत्रिक उपायांमध्येही केला जातो। तुम्हीही पाहिले असेल की बरेच लोक हिला आपल्या घरातील बागेत किंवा मंदिराजवळ लावतात। काही लोक हिला फक्त शोभा वाढवण्यासाठी लावतात, पण जर तिचे खरे गुण जाणून घेतले तर ती केवळ एक सजावटीची वनस्पती न राहता जीवन सुधारणारा एक दिव्य उपाय बनेल। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा, कारण मी तुम्हाला सांगणार आहे की ही साधीशी दिसणारी वनस्पती तुमचे आयुष्य कसे बदलू शकते। भक्तांनो, पुढे जाण्यापूर्वी जर तुमचीही इच्छा असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा, तर या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या आपल्या वास्तुपूजा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहून आपली उपस्थिती नक्की नोंदवा। भक्तांनो, सर्वात आधी या वनस्पतीच्या धार्मिक महत्त्वाबद्दल बोलूया। ही कोणतीही सामान्य वनस्पती नाही, तर देवी देवतांच्या पूजेत हिचे अत्यंत खास स्थान असते। हिला घरात लावल्याने केवळ वातावरणच पवित्र होत नाही, तर ती सकारात्मक ऊर्जा देखील खेचून घेते। जर तुम्ही याचा योग्य प्रकारे वापर केलात तर विश्वास ठेवा, तुमच्या अनेक समस्या आपोआप दूर होऊ शकतात। आता जर आयुर्वेदाकडे नजर टाकली तर ही वनस्पती तिथेही कमाल करते। अनेक आजारांच्या उपचारांमध्ये याचा वापर केला जातो, मग ती केसांची समस्या असो, त्वचेशी संबंधित समस्या असो किंवा शारीरिक कमजोरी असो। या फुलामध्ये इतके औषधी गुणधर्म आहेत की ते प्रत्येक समस्येवर उपाय ठरू शकते। याच कारणामुळे आयुर्वेदात याला अतिशय खास मानले गेले आहे। पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही। या वनस्पतीमध्ये केवळ धार्मिक आणि औषधी गुणधर्मच नाहीत, तर त्यात काही चमत्कारी शक्तीही दडलेल्या आहेत। जर तुम्ही याला योग्य पद्धतीने वापरले तर ते तुमची आर्थिक चणचणही दूर करू शकते। ते तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आणू शकते आणि जीवनात येणारे अडथळे दूर करू शकते। तर मित्रांनो, जर तुम्हाला ही वनस्पती आजूबाजूला कुठे दिसली तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका। हे केवळ एक फूल नसून देवाने दिलेले एक असे वरदान आहे जे तुमचे जीवन बदलू शकते। पुढे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही असे सोपे परंतु प्रभावी उपाय सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवू शकता। म्हणूनच व्हिडिओ लक्ष देऊन पहा आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्या, कारण काही वनस्पती केवळ दिसण्यासाठी नसतात, त्या तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि नवीन सुरुवातही आणू शकतात। आज मी तुम्हाला अशाच एका चमत्कारी वनस्पतीची ओळख करून देणार आहे जी नकारात्मक ऊर्जा दूर करून तुमच्या जीवनात यश आणि सुखाचा प्रकाश भरते। ही कोणतीही साधारण वनस्पती नसून देवी देवतांचे आवडते फूल आहे, ज्यामध्ये
प्रत्येक प्रकारच्या अडथळ्यांवर मात करण्याची ताकद आहे. जर तुम्हाला जाणवत असेल की तुमच्या जीवनात सतत समस्या निर्माण होत आहेत, मेहनत करूनही यश मिळत नाहीये, मनात एक वेगळीच अस्वस्थता असते किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या आजूबाजूला सक्रिय आहे, तर समजून जा की तुम्हाला या वनस्पतीची आवश्यकता आहे. हे लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि सर्व नकारात्मकता संपुष्टात येऊ लागते. ही वनस्पती कोणत्याही प्रकारचा दोष शांत करण्यास मदत करते आणि तुमच्या जीवनाला नवी दिशा देते. आता जरा लक्ष देऊ नये का? ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य कमकुवत असतो त्यांच्या जीवनात अनेक समस्या येण्यास सुरुवात होते. आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होते, व्यक्ती भित्री बनते, कोणतेही काम नीट करू शकत नाही, मानसन्मान कमी होऊ लागतो आणि इतकेच नाही तर धनहानी देखील होऊ लागते. अशा लोकांना वारंवार अपयशाला सामोरे जावे लागते आणि त्यांचे नशीबही त्यांना साथ देत नाही. याशिवाय कमकुवत सूर्यामुळे अनेक लोकांना त्वचा रोग देखील होतात, त्वचेशी संबंधित समस्या कायम राहतात आणि शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवते. पण घाबरण्याची गरज नाही. जर तुम्ही हे रोप तुमच्या घरात लावले तर सूर्याचा प्रभाव मजबूत होतो आणि तुमच्या सर्व समस्या हळूहळू दूर होऊ लागतात. एवढेच नाही तर तुमच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तरीही हे रोप एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. मंगळ कमकुवत असल्यास व्यक्तीच्या जीवनातील संघर्ष वाढतो, राग जास्ती येतो, कौटुंबिक कलह वाढतो आणि अपघातांची शक्यता कायम राहते. परंतु जर तुम्ही हे रोप योग्य ठिकाणी लावले आणि त्याचा योग्य प्रकारे वापर केला तर तुमच्या जीवनातून मंगळ दोष संपुष्टात येऊ लागतो आणि सुखशांती टिकून राहते. जरा विचार करा, जर एक छोटेसे रोप तुमच्या जीवनातील इतक्या मोठ्या समस्यांचे समाधान करू शकत असेल तर ते आपल्या घरात लावायला नको का? मित्रांनो, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचे जीवन सकारात्मकतेने भरू शकता असा उपाय जाणून घेण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे मी तुम्हाला या चमत्कारी रोपाबद्दल आणखी सखोल आणि मनोरंजक माहिती देणार आहे. आणि लक्षात ठेवा, जे ज्ञान तुम्हाला येथे मिळत आहे ते कधी ना कधी तुमच्या जीवनात नक्कीच उपयोगी पडेल. तर चला आता जास्वंदीच्या या अद्भुत रोपाच्या धार्मिक महत्त्वाबद्दल बोलूया. हे कोणतेही साधारण फूल नाही, तर देवी देवतांना अत्यंत प्रिय असलेले एक दिव्य पुष्प आहे. विशेषतः माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांना जास्वंदीचे फूल खूप प्रिय असते. जेव्हा हे फूल श्रद्धेने त्यांच्या चरणी अर्पण केले जाते तेव्हा त्यांची विशेष कृपा प्राप्त होते. माता दुर्गेचे भक्त तर नवरात्रीमध्ये हे फूल अर्पण करून आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी विशेष उपाय करतात. आणि एवढेच नाही तर भगवान हनुमानजींना देखील जास्वंदीचे फूल खूप आवडते. जेव्हा हे फूल श्रद्धेने हनुमानजींना अर्पण केले जाते तेव्हा त्यांच्या भक्तांची प्रत्येक अडचण दूर होते आणि जीवनात सुख समृद्धीची नवीन सुरुवात होते. आता जरा लक्ष देऊ नये का? कारण आता मी जे सांगणार आहे ते तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या समस्यांचे समाधान बनू शकते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्याचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात दिसून येतो. लग्नात वारंवार अडथळे येणे, नातेसंबंध तुटणे, लग्नानंतर जीवनसाथीसोबत सतत मतभेद होणे किंवा कधी कधी वैवाहिक जीवनाचा अकाली शेवट होणे, हे सर्व मंगळ दोषामुळे होऊ शकते. एवढेच नाही तर या दोषाचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावरही होतो. त्याला वारंवार दुखापत होणे, रक्ताशी संबंधित आजार किंवा त्वचेच्या आजारांनी त्रस्त राहणे, हे सर्व मंगळाचे अशुभ प्रभाव असू शकतात. पण घाबरू नका, कारण यावर एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे. जर तुम्ही देखील या दोषामुळे त्रस्त असाल तर तुमच्या घरात जास्वंदीचे रोप लावा आणि त्याची फुले नियमितपणे हनुमानजींना अर्पण करा. हा उपाय मंगळ दोष शांत करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि यामुळे तुमच्या आयुष्यात
हळूहळू सकारात्मक बदल होऊ लागतात. हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही रोज किमान एक जास्वंदीचे फूल वाहिले पाहिजे. शक्य असल्यास दररोज 5 फुले अर्पण करा. पण हे शक्य नसेल तर एक फूल देखील पुरेसे असेल. हा उपाय सलग 3 महिने करा आणि मग चमत्कार पहा. तुमच्या कुंडलीतील मंगळ दोष हळूहळू नाहीसा होऊ लागेल आणि आयुष्यातील अडचणी दूर होतील. हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की हनुमानजींना थेट स्पर्श करण्यास मनाई आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्यांना फुले वाहाल तेव्हा श्रीरामांचे ध्यान करत ती दुरूनच अर्पण करा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकतो. जे लोक श्रद्धेने दररोज हनुमानजींना जास्वंदीचे फूल वाहतात त्यांना त्यांच्या कृपेने अष्टसिद्धी आणि नवनिधी प्राप्त होतात. हनुमानजी आपल्या भक्तांची प्रत्येक समस्या दूर करतात आणि त्यांना आयुष्यात अद्भुत यश मिळवून देतात. तर मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात कोणतीही अडचण, कोणताही अडथळा किंवा कोणताही दोष असेल तर हा उपाय नक्की करा. हा केवळ एक साधा उपाय नसून एक दिव्य रहस्य आहे जे तुमचे नशीब उजळवू शकते. हनुमानजींच्या कृपेने तुमचे जीवन मंगलमय होईल आणि तुम्ही प्रत्येक संकटातून मुक्त होऊन यशाकडे वाटचाल कराल. हे अमूल्य ज्ञान व्यर्थ जाऊ देऊ नका. याचा अवलंब करा आणि आपल्या जीवनात बदल पहा. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की जास्वंदीचे हे छोटेसे फूल तुमचे नशीब बदलण्याची ताकद ठेवते. हे केवळ एक साधारण फूल नसून देवतांचे प्रिय पुष्प आहे जे तुम्हाला धन, वैभव, सुख, समृद्धी आणि सर्व प्रकारच्या संकटांतून मुक्ती मिळवून देऊ शकते. विशेषतः जेव्हा जीवनात अडथळे वाढतात, यश तुमच्यापासून कोसो दूर असते, शनीची साडेसाती किंवा अडीचकी त्रास देत असते, मन अशांत असते, पैशाची चणचण भासत असते, तेव्हा समजून जा की आता या दिव्य पुष्पाचा आधार घेण्याची वेळ आली आहे. आता लक्ष देऊ नये का? लाल किताबमध्ये असेही लिहिले आहे की जर एखादी व्यक्ती शनीच्या साडेसाती, अडीचकी किंवा पनवतीच्या दशेने त्रस्त असेल तर त्याने दर मंगळवारी किंवा शनिवारी श्रीरामांचे ध्यान करत हनुमानजी महाराजांना 5 फुले अर्पण केली पाहिजे. हा उपाय इतका प्रभावशाली आहे की शनीची कितीही कठीण दशा असली तरी तिचा प्रभाव हळूहळू संपुष्टात येऊ लागतो. शनीच्या प्रकोपापासून वाचण्याचा हा एक अचूक मार्ग आहे जो करणाऱ्याला नक्कीच लाभ मिळतो. हनुमानजींना प्रसन्न करणे हाच शनीच्या पीडेतून मुक्ती मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे आणि जेव्हा हे जास्वंदीच्या फुलांनी केले जाते तेव्हा त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. पण हा तर केवळ एकच उपाय आहे. आता मी तुम्हाला काही अशी रहस्य सांगणार आहे ज्याद्वारे तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकते. जर तुमची कोणतीही विशेष इच्छा असेल, मग ती धनप्राप्तीशी संबंधित असो, व्यवसायातील प्रगतीची असो, करिअरमधील प्रगतीची असो, विवाहात येणाऱ्या अडथळ्यांची असो किंवा जीवनातील इतर कोणत्याही समस्येची असो, तर शुक्रवारचा हा उपाय तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतो. शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जास्वंदीच्या 21 फुलांची माळ बनवायची असते. पण लक्षात ठेवा, हा उपाय तेव्हाच करा जेव्हा तुमची पैशाशी किंवा आर्थिक प्रगतीशी संबंधित कोणतीही मनोकामना असेल. संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होणार असेल आणि रात्र पडू लागेल तेव्हा तुपाचा दिवा लावून आणि आपली मनोकामना बोलून माता लक्ष्मीला ही फुलांची माळ अर्पण करा. सलग 3 शुक्रवार असे करा आणि मग पहा की धन, वैभव आणि सुख समृद्धी तुमच्या जीवनात कशी प्रवाहित होऊ लागते. हा कोणताही साधारण उपाय नाही तर एक सिद्ध उपाय आहे ज्याद्वारे करणाऱ्याला 100 यश मिळते. हे एक असे रहस्य आहे जे फक्त त्याच लोकांना माहीत असते जे खऱ्या अर्थाने आपले नशीब बदलण्यास तत्पर असतात. आता जर तुम्ही माता दुर्गेचे भक्त आहात आणि त्यांच्याकडून एखाद्या विशेष वरदानाची प्राप्ती हवी असेल मित्रांनो, तर हा मार्ग अवलंबून तुम्ही तुमचे जीवन सकारात्मकतेने भरू शकता. असा उपाय जाणून घेण्याची संधी मिळत आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा
कारण पुढे मी तुम्हाला या चमत्कारी वनस्पतीची अधिक सखोल आणि मनोरंजक माहिती देणार आहे. आणि लक्षात ठेवा, जे ज्ञान तुम्हाला येथे मिळत आहे ते कधी ना कधी तुमच्या आयुष्यात नक्कीच कामी येईल. तर चला आता जास्वंदीच्या गुडहल या अद्भुत वनस्पतीचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया. हे कोणतेही साधारण फूल नाही, तर देवी देवतांना अत्यंत प्रिय असलेले एक दिव्य पुष्प आहे. विशेषतः माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांना जास्वंदीचे फूल खूप प्रिय असते. जेव्हा हे फूल श्रद्धेने त्यांच्या चरणी अर्पण केले जाते तेव्हा त्यांची विशेष कृपा प्राप्त होते. माता दुर्गेचे भक्त तर नवरात्रीमध्ये हे फूल अर्पण करून आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी विशेष उपाय करतात. आणि एवढेच नाही, तर भगवान हनुमानजींना देखील जास्वंदीचे फूल खूप आवडते. जेव्हा हे फूल श्रद्धेने हनुमानजींना अर्पण केले जाते तेव्हा त्यांच्या भक्तांची प्रत्येक अडचण दूर होते आणि जीवनात सुख समृद्धीची एक नवीन सुरुवात होते. आता जरा लक्ष देऊन ऐका, कारण आता मी जे सांगणार आहे ते तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या समस्यांचे समाधान बनू शकते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्याचा प्रभाव जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दिसून येतो. लग्नात वारंवार अडथळे येणे, नाती तुटणे, लग्नानंतर जोडीदाराशी सतत मतभेद होणे किंवा कधी कधी वैवाहिक जीवनाचा अकाली अंत होणे, हे सर्व मंगळ दोषामुळे होऊ शकते. एवढेच नाही, तर या दोषाचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावरही होतो. वारंवार दुखापत होणे, रक्ताशी संबंधित आजार किंवा त्वचेच्या आजारांनी त्रस्त राहणे, हे सर्व मंगळाचे अशुभ प्रभाव असू शकतात. पण घाबरू नका, कारण यावर एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे. जर तुम्हीही या दोषामुळे त्रस्त असाल तर तुमच्या घरी जास्वंदीचे रोप लावा आणि त्याची फुले नियमितपणे हनुमानजींना अर्पण करा. हा उपाय मंगळ दोष शांत करण्यासाठी खूप प्रभावी मानला गेला आहे आणि यामुळे तुमच्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल होऊ लागतात. हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही रोज किमान एक जास्वंदीचे फूल वाहिले पाहिजे. शक्य असल्यास दररोज 5 फुले अर्पण करा. पण जर हे शक्य नसेल तर एक फूलही पुरेसे असेल. हा उपाय सलग 3 महिने करा आणि मग चमत्कार पहा. तुमच्या कुंडलीतील मंगळ दोष हळूहळू संपुष्टात येऊ लागेल आणि जीवनातील अडचणी दूर होतील. हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की हनुमानजींना थेट स्पर्श करणे वर्ज्य आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्यांना फूल वाहाल तेव्हा श्रीरामांचे स्मरण करत ते दुरूनच अर्पण करा. हा छोटासा उपाय तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतो. जे लोक श्रद्धेने दररोज हनुमानजींना जास्वंदीचे फूल अर्पण करतात त्यांना त्यांच्या कृपेने अष्टसिद्धी आणि नवनिधी प्राप्त होतात. हनुमानजी आपल्या भक्तांच्या सर्व समस्या दूर करतात आणि त्यांना जीवनात अद्भुत यश प्रदान करतात. तर मित्रांनो, जर तुमच्या जीवनात कोणतीही अडचण असेल, कोणताही अडथळा असेल, कोणताही दोष असेल तर हा उपाय नक्की करा. हा केवळ एक साधारण उपाय नसून एक दिव्य रहस्य आहे जे तुमचे भाग्य उजळवू शकते. हनुमानजींच्या कृपेने तुमचे जीवन मंगलमय होईल आणि तुम्ही प्रत्येक संकटातून मुक्त होऊन यशाकडे वाटचाल कराल. हे अमूल्य ज्ञान व्यर्थ जाऊ देऊ नका. याचा अवलंब करा आणि आपल्या जीवनात बदल पहा. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की जास्वंदीचे हे छोटेसे फूल तुमचे नशीब बदलण्याची ताकद ठेवते. हे केवळ एक साधारण फूल नसून देवतांचे प्रिय पुष्प आहे जे तुम्हाला धन, वैभव, सुख, समृद्धी आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळवून देऊ शकते. विशेषतः जेव्हा जीवनातील अडथळे वाढतात, यश तुमच्यापासून कोसो दूर असते, शनीची 7.5 किंवा अडीचकी धिया त्रास देत असते, मन अशांत असते, पैशांची टंचाई असते, तेव्हा समजून घ्या की आता या दिव्य पुष्पाचा आधार घेण्याची वेळ आली आहे. आता लक्ष देऊन ऐका. लाल किताबमध्ये असेही लिहिले आहे की जर एखादी व्यक्ती शनीच्या 7.5
अडीचकी, धिया किंवा पनवतीच्या दशेमुळे त्रस्त असेल तर त्याने दर मंगळवारी किंवा शनिवारी श्रीरामांचे ध्यान करत हनुमानजी महाराजांना 5 फुले अर्पण करावीत. हा उपाय इतका प्रभावशाली आहे की शनीची दशा कितीही कठीण असली तरी तिचा प्रभाव हळूहळू संपुष्टात येऊ लागतो. शनीच्या प्रकोपापासून वाचण्याचा हा अचूक मार्ग आहे जो करणायाला निश्चितच लाभ मिळतो. हनुमानजींना प्रसन्न करणे हाच शनीच्या पीडेपासून मुक्ती मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. आणि जेव्हा हे जास्वंदीच्या फुलांनी केले जाते तेव्हा त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. पण हा तर केवळ एकच उपाय आहे. आता मी तुम्हाला काही अशी रहस्य सांगणार आहे ज्याने तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकते. जर तुमची कोणतीही विशेष इच्छा असेल, मग ती धनप्राप्तीशी संबंधित असो, व्यापारातील प्रगतीची असो, करिअरमधील यशाची असो, विवाहात येणाऱ्या अडथळ्यांची असो किंवा जीवनातील इतर कोणत्याही समस्येची असो, तर शुक्रवारचा हा उपाय तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतो. शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जास्वंदीच्या 21 फुलांची माळ बनवावी लागते. पण लक्षात ठेवा, हा उपाय तेव्हाच करा जेव्हा तुमची धन किंवा आर्थिक प्रगतीशी संबंधित कोणतीही मनोकामना असेल. संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होणार असेल आणि रात्र सुरू होणार असेल तेव्हा तुपाचा दिवा लावून आपली मनोकामना बोलून माता लक्ष्मीला ही फुलांची माळ अर्पण करा. असे सलग 3 शुक्रवार करा आणि मग पहा की धन, वैभव, सुख आणि समृद्धी तुमच्या जीवनात कशी वाहू लागते. हा कोणताही साधारण उपाय नसून एक सिद्ध उपाय आहे जो करणायाला 100 यश मिळते. हे एक असे रहस्य आहे जे फक्त त्याच लोकांना माहीत आहे जे खऱ्या अर्थाने आपले नशीब बदलण्यास तयार असतात. आता जर तुम्ही माता दुर्गेचे भक्त असाल आणि त्यांच्याकडून एखादे विशेष वरदान प्राप्त करू इच्छित असाल, जसे की तुम्हाला नोकरी हवी असेल, मनासारखा जोडीदार हवा असेल, व्यवसायात वाढ हवी असेल किंवा मनापासून पूर्ण करायची असलेली कोणतीही इच्छा असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. शुक्ल पक्षातील गुरुवार किंवा सोमवारपासून या उपायाची सुरुवात करा. रात्री 9 वाजेनंतर जेव्हा संपूर्ण वातावरण शांत होईल आणि सभोवतालची ऊर्जा स्थिर होईल तेव्हा जास्वंदीच्या 9 फुलांची माळ बनवून 9 दिवसांपर्यंत माता दुर्गेला अर्पण करा. ही प्रक्रिया तुम्हाला सलग 9 दिवस करावी लागेल आणि दररोज शुद्ध मनाने आणि श्रद्धेने माता राणी समोर दिवा लावून आपली मनोकामना व्यक्त करावी लागेल. हा एक असा चमत्कारी उपाय आहे जो केल्यानंतर तुमच्या इच्छांना ब्रह्मांडातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. देवी माता स्वतः तुमची मनोकामना पूर्ण करण्याचा संकल्प घेईल आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडू लागतील. हा केवळ एक उपाय नसून एक सिद्ध तांत्रिक प्रक्रिया आहे जी करणायाला आयुष्यात कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही. तर मित्रांनो, आता उशीर कशासाठी? जर तुमच्या जीवनात कोणतीही समस्या असेल, कोणताही अडथळा असेल, कोणतीही मनोकामना असेल, तर हे उपाय अवलंबा आणि तुमचे नशीब स्वतः बदला. निसर्गाने आपल्याला प्रत्येक समस्येवर उपाय दिला आहे. फक्त गरज आहे ती योग्य वेळी आणि योग्य प्रकारे त्यांचा अवलंब करण्याची. आज जे ज्ञान तुमच्या समोर आले आहे ते कोणालाही सहजासहजी मिळत नाही, त्यामुळे ते व्यर्थ जाऊ देऊ नका. याचा आपल्या जीवनात अवलंब करा आणि पहा कसे चमत्कार घडतात. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की जास्वंदीचे हे दिव्य फूल किती चमत्कारी असते? हे कोणतेही साधारण फूल नसून असे एक वरदान आहे ज्याला देवी देवतांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे. विशेषतः माता नवदुर्गाला हे फूल अत्यंत प्रिय आहे. आपल्या शास्त्रांमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे की जर कोणी व्यक्ती माता नवदुर्गाला जास्वंदीचे फूल अर्पण करतो तर त्याला गोदान केल्यावर जेवढे पुण्य मिळते तेवढेच पुण्य प्राप्त होते. आता जरा विचार करा, 1000 गायींचे दान केल्याने जे पुण्य मिळते तेच पुण्य माता नवदुर्गाला जास्वंदीचे केवळ एक फूल अर्पण केल्याने मिळते.
ही कोणतीही छोटी गोष्ट नसून एक खूप मोठे रहस्य आहे जे फार कमी लोकांना माहीत आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये इथपर्यंत सांगितले आहे की माता नवदुर्गाला प्रसन्न करण्यासाठी जेवढे मोठे अनुष्ठान, व्रत, साधना, हवन आणि यज्ञ केले जातात, त्या सर्वांपेक्षा अधिक प्रभावशाली केवळ जास्वंदीचे एक फूल असते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते, पण हे सत्य आहे. माता राणीला मोठे पक्वान, नैवेद्य आणि महागडे भोग अर्पण केल्याने ती तेवढ्या लवकर प्रसन्न होत नाही जेवढी केवळ एका जास्वंदीच्या फुलाने होते. म्हणूनच जर तुम्हाला खरोखरच देवी मातेची कृपा हवी असेल तर नवरात्रीत किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी माता राणीला हे दिव्य फूल अर्पण करा आणि पहा तुमच्या सर्व इच्छा कशा पूर्ण होतात. जर तुमची कोणतीही विशेष मनोकामना असेल, जसे धनप्राप्ती, व्यापारात प्रगती, करिअरमध्ये यश, विवाहात येणारे अडथळे, संतान सुखाची इच्छा किंवा इतर कोणतीही अडचण असेल तर हा उपाय नक्की करा. नवरात्रीच्या कोणत्याही दिवसापासून किंवा शुक्ल पक्षातील गुरुवार किंवा सोमवारपासून रात्री 9 वाजेनंतर माता राणीच्या चरणी जास्वंदीच्या 9 फुलांची माळ अर्पण करा. ही प्रक्रिया सलग 9 दिवस करावी लागेल आणि जोपर्यंत हा उपाय पूर्ण होत नाही तोपर्यंत यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये. हा अत्यंत सिद्ध आणि प्रभावशाली उपाय आहे जो करणाऱ्याला निश्चितपणे लाभ मिळवून देतो. आता आपण अशा लोकांविषयी बोलूया जे दीर्घकाळापासून कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त आहेत. अनेक लोक असे असतात ज्यांचा ताप कमी होण्याचे नावच घेत नाही. एखादा जुना आजार वारंवार त्रास देतो. औषधोपचार करूनही आराम मिळत नाही. जर तुमच्या घरातही अशी कोणती व्यक्ती असेल जी दीर्घकाळापासून कोणत्या ना कोणत्या शारीरिक समस्येशी झगडत असेल तर हा अचूक उपाय करा. आजारी व्यक्तीच्या शरीरावरून 7 वेळा थोडे थोडे दूध उतरवा. याचा अर्थ असा की एका वाटीत दूध घ्या आणि जशी दृष्ट काढतात त्याप्रमाणे आजारी व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत ते 7 वेळा फिरवा. यानंतर ते दूध जास्वंदीच्या रोपाच्या मुळात टाका. हा उपाय फक्त 7 दिवस करायचा आहे आणि मग बघा आजार कसा दूर होतो. हा एक सिद्ध आणि चमत्कारिक उपाय आहे जो केल्यानंतर शरीरातील नकारात्मक ऊर्जा कशी नष्ट होते आणि आरोग्याला कसा लाभ मिळू लागतो हे तुम्हाला स्वतःला जाणवेल. जर कोणी मंगळ दोषाने पीडित असेल, म्हणजेच विवाहास विलंब होत असेल, विवाहानंतर वैवाहिक जीवनात कलह होत असेल, वारंवार दुखापत होत असेल, अपघातांची शक्यता राहत असेल, रक्ताशी संबंधित किंवा त्वचेचे आजार होत असतील तर अशा व्यक्तीने दररोज हनुमानजींच्या चरणी एक जास्वंदीचे फूल अर्पण करावे. हा उपाय किमान 3 महिने करावा. शक्य असल्यास दररोज 5 फुले अर्पण करावीत. पण जर हे शक्य नसेल तर केवळ एक फूल देखील पुरेसे आहे. हनुमानजींना हे फूल अर्पण करण्याच्या पद्धतीत एक विशेष गोष्ट लक्षात ठेवायची असते. तुम्हाला फूल त्यांच्या चरणी समर्पित करायचे आहे, त्यांना स्पर्श करायचा नाही. श्रीरामांचे स्मरण करत फूल अर्पण करा आणि मग बघा मंगळ दोषाचा प्रभाव हळूहळू कसा संपुष्टात येईल. मंगळ दोष दूर करण्याचा हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे ज्याचा अवलंब केल्याने जीवनातील अडथळे आपोआप दूर होऊ लागतात. जर शनीची 7.5 किंवा ढिया चालू असेल तर हनुमानजींना 5 फुले अर्पण करा आणि श्रीरामांचे स्मरण करा. हा उपाय केल्याने शनीचा त्रास हळूहळू संपुष्टात येतो आणि जीवनात नवीन संधी मिळू लागतात. आता त्या लोकांबद्दल बोलूया ज्यांना माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची आहे. व्यापारात नुकसान होत असेल तर शुक्रवारी माता लक्ष्मीला जास्वंदीच्या 21 फुलांची माळ बनवून अर्पण करा. पण हा उपाय संध्याकाळी करा, जेव्हा सूर्य मावळत असेल आणि रात्र होत असेल. तुपाचा दिवा लावून आपली मनोकामना न बोलता माता लक्ष्मीला ही पुष्पमाला समर्पित करा. हा उपाय सलग 3 शुक्रवार करा. जे लोक हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करतात त्यांना आयुष्यात कधीही धनाची कमतरता भासत नाही. माता लक्ष्मी स्वतः
त्यांच्या घरात कायमस्वरूपी वास करू लागते आणि त्यांच्या आयुष्यात कधीही आर्थिक संकट येत नाही. तर मित्रांनो, आता उशीर करू नका. हे सर्व उपाय अत्यंत प्रभावी आणि सिद्ध आहेत, जे केल्याने जीवनातील सर्व समस्यांवर समाधान मिळू शकते. चला जाणून घेऊया जास्वंदीचे फूल कोणकोणत्या देवी देवतांना वाहिले जाते आणि त्यामुळे काय होते. जास्वंदीचे फूल हे असे फूल आहे जे केवळ त्याच्या सौंदर्यासाठी आणि रंगासाठी ओळखले जात नाही, तर त्यामागे दडलेले धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय रहस्य देखील त्याला विशेष बनवतात. हे एक साधे फूल नसून देवी देवतांचे अत्यंत आवडते फूल आहे, जे अर्पण केल्याने अद्भुत आणि चमत्कारिक परिणाम मिळतात. तुम्ही कदाचित ऐकले असेल की प्रत्येक देवी देवताला कोणते ना कोणते विशिष्ट फूल प्रिय असते, पण जास्वंदीचे महत्त्व सर्वात वेगळे आहे. हे केवळ शक्ती आणि सौंदर्याचे प्रतीक नाही, तर याच्या पूजेने अनेक प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि मनोकामनाही लवकर पूर्ण होतात. जास्वंदीच्या फुलाचा रंग बहुधा लाल असतो, परंतु ते पांढऱ्या, पिवळ्या आणि इतर रंगांमध्येही आढळते. परंतु धार्मिक दृष्टिकोनातून लाल जास्वंदीला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. जर शनीची 7.5 किंवा ढिया चालू असेल तर हनुमानजींना 5 फुले अर्पण करा आणि श्रीरामांचे स्मरण करा. हा उपाय केल्याने शनीचा त्रास हळूहळू संपुष्टात येतो आणि जीवनात नवीन संधी मिळू लागतात. आता त्या लोकांबद्दल बोलूया ज्यांना माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची आहे. व्यापारात नुकसान होत असेल तर शुक्रवारी माता लक्ष्मीला जास्वंदीच्या 21 फुलांची माळ बनवून अर्पण करा. पण हा उपाय संध्याकाळी करा, जेव्हा सूर्य मावळत असेल आणि रात्र होत असेल. तुपाचा दिवा लावून आपली मनोकामना न बोलता माता लक्ष्मीला ही पुष्पमाला समर्पित करा. हा उपाय सलग 3 शुक्रवार करा. जे लोक हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करतात, त्यांना आयुष्यात कधीही धनाची कमतरता भासत नाही. माता लक्ष्मी स्वतः त्यांच्या घरात कायमस्वरूपी वास करू लागते आणि त्यांच्या आयुष्यात कधीही आर्थिक संकट येत नाही. तर मित्रांनो, आता उशीर करू नका. हे सर्व उपाय अत्यंत प्रभावी आणि सिद्ध आहेत, जे केल्याने जीवनातील सर्व समस्यांवर समाधान मिळू शकते. चला जाणून घेऊया जास्वंदीचे फूल कोणकोणत्या देवी देवतांना वाहिले जाते आणि त्यामुळे काय होते. जास्वंदीचे फूल हे असे फूल आहे जे केवळ त्याच्या सौंदर्यासाठी आणि रंगासाठी ओळखले जात नाही, तर त्यामागे दडलेले धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय रहस्य देखील त्याला विशेष बनवतात. हे एक साधे फूल नसून देवी देवतांचे अत्यंत आवडते फूल आहे, जे अर्पण केल्याने अद्भुत आणि चमत्कारिक परिणाम मिळतात. तुम्ही कदाचित ऐकले असेल की प्रत्येक देवी देवताला कोणते ना कोणते विशिष्ट फूल प्रिय असते, पण जास्वंदीचे महत्त्व सर्वात वेगळे आहे. हे केवळ शक्ती आणि सौंदर्याचे प्रतीक नाही, तर याच्या पूजेने अनेक प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि मनोकामनाही लवकर पूर्ण होतात. जास्वंदीच्या फुलाचा रंग बहुधा लाल असतो, परंतु ते पांढऱ्या, पिवळ्या आणि इतर रंगांमध्येही आढळते. परंतु धार्मिक दृष्टिकोनातून लाल जास्वंदीला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. हा रंग शक्ती, ऊर्जा आणि धैर्याचे प्रतीक आहे आणि विशेषतः त्या देवी देवतांना प्रिय आहे जे शक्ती, क्रोध आणि ऊर्जेशी जोडलेले आहेत. याच कारणामुळे हे फूल माता दुर्गा, काली, लक्ष्मी आणि भगवान हनुमान यांना अर्पण केले जाते. याशिवाय भगवान गणेश, सूर्यदेव आणि शनिदेव यांच्या पूजेमध्येही याचा वापर केला जातो. माता दुर्गा आणि नवदुर्गा यांना जास्वंदीचे फूल अर्पण करण्याची पद्धत. भक्तांनो, जर तुम्हाला माता दुर्गेला प्रसन्न करायचे असेल तर तिच्या चरणी जास्वंदीचे फूल अर्पण करणे हा सर्वात उत्तम उपाय मानला जातो. हे फूल मातेला अत्यंत प्रिय आहे, कारण ते ऊर्जा, शक्ती आणि विजयाचे प्रतीक आहे. नवरात्रीच्या काळात जर सलग 9 दिवस मातेच्या चरणी जास्वंदीची 9 फुले अर्पण केली तर ते अत्यंत शुभ मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीला माता राणीकडून
विशेष वरदान मिळवायचे असेल तर त्याने शुक्ल पक्षातील कोणत्याही गुरुवार किंवा सोमवारपासून हा उपाय सुरू करावा. रात्री 9 वाजेनंतर एकांतात बसून मातेचे ध्यान करावे आणि तिच्या चरणी जास्वंदीच्या 9 फुलांची माळ अर्पण करावी. ही प्रक्रिया सलग 9 दिवस करावी. यामुळे जी काही मनोकामना असते ती पूर्ण होते आणि साधकाला विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. जास्वंदीचे फूल अर्पण केल्याने माता दुर्गा लवकर प्रसन्न होते आणि साधकाला आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करते. हा उपाय त्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर आहे जे नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर, जादूटोणा किंवा कोणत्याही प्रकारच्या अडथळ्याने त्रस्त आहेत. मां कालीला जास्वंदीचे फूल अर्पण करण्याची पद्धत. भक्तांनो, जर एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात वारंवार संकटांनी घेरलेली असेल तर त्याने मां कालीची साधना करावी. मां कालीला लाल रंग अत्यंत प्रिय आहे आणि विशेषतः जास्वंदीचे फूल त्यांना लवकर प्रसन्न करते. मां कालीची पूजा करण्यासाठी अमावस्येची रात्र सर्वात उत्तम वेळ मानली जाते. या दिवशी 21 लाल जास्वंदीची फुले घेऊन मां कालीच्या चरणी अर्पण करावीत आणि ओम क्री कालिका नमः मंत्राचा जप करावा. जर एखादी व्यक्ती सतत वाईट नजर, शत्रूंचे कटकारस्थान, भूतप्रेत बाधा किंवा भीतीने ग्रस्त असेल तर त्याने दर मंगळवारी आणि शनिवारी 5 जास्वंदीची फुले माता कालीच्या चरणी अर्पण करावीत. यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या संपुष्टात येतात. भगवान हनुमानाला जास्वंदीचे फूल अर्पण करण्याची पद्धत. भक्तांनो, भगवान हनुमानालाही जास्वंदीचे फूल अत्यंत प्रिय आहे. मंगळ ग्रहाचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि हनुमानजींची कृपा प्राप्त करण्यासाठी दर मंगळवारी आणि शनिवारी 1 किंवा 5 जास्वंदीची फुले अर्पण करावीत. हनुमानजींना फूल अर्पण करण्याची योग्य पद्धत अशी आहे की जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा जास्वंदीचे फूल त्यांच्या चरणांवर ठेवा, पण त्यांना स्पर्श करू नका, कारण हनुमानजींना स्पर्श करणे निषिद्ध मानले जाते. म्हणूनच फूल दुरूनच अर्पण करा आणि श्री रामाचे ध्यान करा. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल किंवा तो अचानक होणारे अपघात, वैवाहिक जीवनातील समस्या, राग, रक्ताशी संबंधित आजारांनी त्रस्त असेल तर हा उपाय त्याच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. जर एखादी व्यक्ती शनीच्या 7.5 किंवा ढियाने त्रस्त असेल किंवा मित्रांनो, जर जीवनात वारंवार अडचणी येत असतील तर हा एक अतिशय सोपा परंतु प्रभावी उपाय आहे. हनुमानजींना पंचपुष्प म्हणजेच 5 जास्वंदीची फुले अर्पण करा आणि श्री रामाचे ध्यान करा. लाल किताब मध्येही हा उपाय सांगितला आहे की जर हनुमानजींना 5 जास्वंदीची फुले अर्पण केली तर कोणताही ग्रह दोष आपला प्रभाव दाखवत नाही आणि जीवनात सुखशांती टिकून राहते.